हे पहा, या आपल्या उपवासाच्या तिखट मिठाच्या पुऱ्या सर्विंगसाठी तयार आहेत. लिंबाच्या गोड लोणच्या बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. उपवासाचे पदार्थ बेचवच असावेत असा काही नियम नाही. उपवासाचे पदार्थ पण आपण चटपटीत चमचमीत करून खाऊ शकतो. असाच एक पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे. नमस्कार, आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत उपवासाची तिखट मिठाची पुरी, जी चटपटीत आणि चमचमीत आहे. चला तर रेसिपी बघूया. सुरुवातीला ह्या पुऱ्यांसाठी लागणारं वाटण आपण करून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतल्या 3 मिरच्या. ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ आणि अगदी अर्धा चमचा एवढी साखर. हे सगळं मी भरड करून घेणार आहे. या पुऱ्या करण्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेत. बटाटे उकडताना फार पाणी घालायचं नाहीये, कमीत कमी पाणी घालून उकडायचे, म्हणजे किसल्यानंतर ते कोरडे राहतील. बटाटे किसण्यासाठी छोटी किसणी वापरायची आहे, जी आपण चीज किसायला किंवा आलं किसायला वापरतो ती. त्यामुळं काय होतं, बटाटा एकदम छान असा बारीक किसला जातो, त्याच्या गुठळ्या राहत नाहीत. हे पहा, बटाटा असा व्यवस्थित मऊ असा झालेला आहे, ह्यात कुठेही गुठळ्या नाही राहिलेल्या. आता मी काय करणार आहे, मगाशी जे आपण जिरे आणि मिरचीचं वाटण केलंय ते ह्यात घालणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. संपूर्ण पदार्थाला लागणारं मीठ आपण हे वाटण करतानाच घातलं होतं, त्यामुळं वेगळं मीठ घालायची काही गरज नाहीये. आता ह्यामध्ये मी वरईचं पीठ घालणार आहे. हा जो आपला मेजरिंग कप असतो, या मेजरिंग कपनी 1 कप एवढं वरईचं पीठ मी घेतलेलं आहे. थोडंफार कमी जास्त झालं तरी चालणार आहे. हे पहा, हा 1 कप आणि हा वरचा साधारण अर्धा कप एवढं वरईचं पीठ घ्यायचंय. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यात राजगिऱ्याचं पीठ पण, म्हणजे निम्म वरईचं पीठ आणि निम्म राजगिऱ्याचं पीठ असं घालू शकता. आधी हे सगळं मिक्स करायचंय आणि मग लागेल तर पाणी घालायचंय. हे पहा, हे मोकळं आहे, आपल्याला पाणी थोडंसं तरी घालावंच लागणार आहे. एक छोटीशी टिप सांगते, ती लक्षात घ्या. ह्यात पाणी घालताना आपण कोमट पाणी घालायचे, म्हणजे मग वरईचं पीठ पटकन भिजेल. एकदम घालायचं नाहीये, लागेल तसं घालायचंय. किती घातलं ते मी तुम्हाला नंतर सांगते. यामध्ये मी कोथिंबीर घालतेय. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातलीत तरी चालणार आहे. आणि आता पाणी घालते, थोडं थोडं घालायचंय. असं हे घट्ट आपल्याला मळायचं आहे. साधारणपणे पाव वाटी एवढं पाणी आपल्याला लागलेलं आहे. आता ह्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे. हे पहा, हे आपलं पीठ भिजवून झालंय, पण हे थोडंसं सैल वाटतंय, तर मी ह्यामध्ये अगदी 2 टेबलस्पून एवढं साबुदाण्याचं पीठ घालणार आहे. साबुदाण्याच्या पिठाने अजून छान बाइंडिंग येतं त्याला. हे पहा, 10 मिनिटांनंतर आपलं हे पीठ असं तयार आहे. आता ह्याच्या पुऱ्या आपण लाटून तळून घेऊयात. हे पहा, असा छोटा गोळा घ्यायचा आहे. आपण नेहमीच्या पुरीचा गोळा जसा व्यवस्थित मळून घेतो तसाच हा घ्यायचा आहे. किंचित पीठ लावून आपण ही पुरी लाटून घेणार आहोत. पीठ तुम्ही कुठलंही घेतलं, वरईचं, साबुदाण्याचं, तरी हरकत नाही. ह्यात बटाट्याचं प्रमाण जास्ती असल्यामुळं ह्या पुऱ्या थोड्याशा कडेने अशा त्याला क्रॅक गेल्यासारखे दिसतात, पण पुरी खूप छान होती. तर आता आपण हे 4-5 पुऱ्या मी लाटून घेते आणि मग तळूयात.
आणि अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की असं ह्या क्रॅक गेलेल्या पुऱ्या चांगल्या दिसत नाहीत, तर तुम्ही वाटीनी ह्याला पुरी पाडू शकता. ते पण दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते. हे पहा, छोट्या आकाराची वाटी घेतली आहे. वाटीनी किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने तुम्ही अशी पुरी पाडून घेऊ शकता. हे कडेचं काढून टाकायचं, म्हणजे छान आकाराची अशी पुरी आपली तयार होईल. तेल व्यवस्थित तापले. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. छान टम्म फुगली आहे पुरी. मी मुद्दाम तेल कमी घातलंय, कारण नंतर तळणीचं तेल संपवायचा असा टास्कच आपल्याला करावा लागतो. म्हणून छोटी पुरी करायची आणि कमी तेलात तळायच्या, म्हणजे मग आपले तेल पण वाया जात नाही. ही पुरी व्यवस्थित तळून झाली. मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा, या आपल्या उपवासाच्या तिखट मिठाच्या पुऱ्या सर्विंगसाठी तयार आहेत. लिंबाच्या गोड लोणच्या बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. लिंबाच्या गोड लोणच्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती बघा. झटपट होणारं लोणचं आणि ह्या तिखट मिठाच्या पुऱ्या.